practice in different types of makeup daytime. या सत्रात स्वागत आहे. या सत्रात आपण चर्चा करणार आहोत मेकअपचा उद्देश, त्वचेसाठी फायदे आणि दिवसाच्या मेकअपची. मेकअपसाठी वापरली जाणारी साधने आणि उत्पादनांवर देखील चर्चा करू. आवश्यक उपकरणे आणि मटेरियल्स: मेकअप ब्रश, स्पंजचे प्रकार, मॉइश्चरायझर, प्राइमर, फाउंडेशन, कन्सीलर, ब्रॉन्झर, ब्लश, पावडर, आय शॅडो, आयलाइनर, मस्कारा, लिपस्टिक, सेटिंग स्प्रे. मेकअपचा उद्देश ही एक कला आहे ज्यामध्ये कोणत्याही सामान्य दिसणाऱ्या स्त्रीला मेकअपच्या माध्यमातून अतिशय सुंदर बनवता येते. हे आजचे नाही तर आपल्या सभ्यते इतके जुने आहे. पण फरक एवढाच की जुन्या काळात स्त्रिया काजळऐवजी कोळसा किंवा लिपस्टिक ऐवजी गुलाबाची पाने वापरत. पण काळाबरोबर मेकअप बदलला आणि अनेक सलून उघडले आणि आज प्रत्येक व्यक्ती मेकअप करण्यासाठी सलून मध्ये जाते. सुरक्षा: त्वचा संसर्ग, जीवाणू आणि रासायनिक पदार्थांपासून अडथळा म्हणून काम करते. अंतर्गत टिश्यूंना दुखापतीपासून सुरक्षा देते. ऍब्झॉर्प्शन: जरी काही सौंदर्य प्रसाधने जसे की इमोलियंट्स, सुगंध तेल किंवा वनस्पती अर्क केसांच्या कूप आणि सेबेशियस ग्रंथींमध्ये प्रवेश करण्याची क्षमता असली तरी आपली त्वचा त्यापासून रक्षण करते. स्त्राव: सेबेशियस ग्रंथी त्वचेला मऊ, लवचिक आणि गुळगुळीत ठेवण्यासाठी तेल कमी होण्यास प्रतिबंध करते, जे निरोगी त्वचेसाठी आवश्यक आहे. उत्सर्जन: विसर्जन घामाद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. विटॅमिन डी संरक्षण: सूर्यप्रकाश त्वचेला विटॅमिन डी प्रदान करतो, जे ते संश्लेषित करते. खालील कारणांमुळे लोकांना मेकअप आवडतो: आत्मविश्वास वाढवण्यासाठी, वृद्ध दिसू नये, तरुण दिसण्यासाठी, सौंदर्यासाठी, आनंदासाठी, रंग उजळण्यासाठी. डे मेकअपचं डेमॉन्स्ट्रेशन. पहिली स्टेप: क्लेन्सिंग. आपल्या चेहऱ्यावर मेकअप लागू करण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ करा. आपला चेहरा धुवा आणि जास्त तेल किंवा घाण काढून टाकावी. क्लिन्झर वापरा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि नंतर टॉवेलने हळूवारपणे कोरडे करा. दुसरी स्टेप: मॉइश्चरायझर. त्वचा धुतल्यानंतर त्वचेची छिद्रे उघडतात आणि त्वचेच्या पीएच संतुलनावर परिणाम होतो. चांगल्या मेकअप परिणामांसाठी पीएच संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच चेहरा साफ केल्यानंतर आपण मॉइश्चरायझर वापरतो, ज्यामुळे आपल्या त्वचेचे पोषण देखील होते. चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर वापरावे. तिसरी स्टेप आहे प्राइमर. आता तुमची त्वचा चांगली मॉइश्चराइज झाली आहे. तुमच्या चेहऱ्यावर प्राइमर लावा. तुम्हाला फक्त फाउंडेशनचा हलका कोट लावायचा आहे किंवा पूर्ण मेकअप करायचा आहे. प्राइमर ही एक महत्त्वाची पहिली पायरी आहे. मेकअप अंतर्गत प्राइमर वापरल्याने तुमचा लुक जास्त काळ टिकेल. चौथी स्टेप: लिक्विड फाउंडेशन. फाउंडेशनच्या बाबतीत तुमच्या त्वचेसाठी योग्य शेड शोधणे आवश्यक आहे. फाउंडेशनच्या योग्य शेडमुळे खूप फरक पडू शकतो. हे फाउंडेशन कलर तुमच्या जॉ लाईनवर टेस्ट करा. अप्लाय केल्यानंतर जर फाउंडेशन मिसळल्याशिवाय अदृश्य झाला तर तुम्हाला तुमची योग्य शेड मिळाली आहे. यासाठी काही प्रयत्न करावे लागतील, परंतु योग्य शेड निवडणे महत्त्वाचे आहे.
5वी स्टेप कन्सीलर. कन्सीलरच्या 2 मुख्य श्रेणी आहेत, लिक्विड आणि स्टिक किंवा कॉम्पॅक्ट. जेव्हा तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या मोठ्या भागावर लाईट कव्हरेज हवा असेल तेव्हा लिक्विड कन्सीलर सर्वोत्तम आहे. लिक्विड कन्सीलर ज्यांना फिकट फिनिश हवे आहे त्यांच्यासाठी देखील योग्य काम करते, विशेषतः डोळे आणि तोंडाभोवती सुरकुत्या असलेल्या भागात. स्टिक आणि कॉम्पॅक्ट कन्सीलर चेहऱ्याच्या विशिष्ट भागांसाठी योग्य आहेत, जिथे तुम्हाला कव्हरेजची आवश्यकता आहे. सहावी स्टेप फाउंडेशन पावडर किंवा लूज पावडर. फाउंडेशन पावडर लावणे ही एक अवघड प्रक्रिया असू शकते. जर तुम्ही कमी अप्लाय केलं तर समजून घ्या की तुम्ही ही पायरी वगळली आहे. जर जास्त अप्लाय केलात तर समजून घ्या की तुम्ही केक सारखे दिसू लागाल. सातवी स्टेप ब्लश. गुबगुबीत गाल शतकानुशतके मेकअपच्या आकर्षणाचा मुख्य भाग आहेत. जर तुम्हाला तुमच्या रंगात थोडी अधिक चमक आणायची असेल तर ब्लश चमत्कार करू शकते. तुमचा ब्लश लावण्यासाठी बऱ्याच ब्रिस्टलसह ब्रश वापरा. यामुळे प्रत्येक ब्लशला एक स्वीप आणि छान फिनिश मिळेल. आठवी स्टेप आय शॅडो. आय शॅडोमुळे तुमचा मेकअप छान दिसू लागतो. मग तुम्ही न्यूट्रल शेड्स किंवा ब्राईट शेड्स निवडा तरीही. तुम्ही कोणताही रंग निवडा, फक्त 2 पूरक आय शॅडो निवडा, एक लाईट शेड आणि एक डार्क शेड. तुमच्या आय शॅडो ब्रशला लाईट शेड लावा. नंतर एक्स्ट्रा पावडर काढण्यासाठी थोडंसं घासून घ्या. नंतर पापणीवर हलकी शेड लावा. लॅश लाईन पासून ते तुमच्या पापणीच्या अगदी वरपर्यंत. नववी स्टेप आयलायनर. आयलायनर लागू करणे अवघड असू शकते. फक्त एक छोटीशी चूक आणि तुम्ही रकून दिसायला लागाल. आयलायनर लावण्यासाठी या आवश्यक टिप्ससह तुमच्या डोळ्यांच्या मेकअपशी संबंधित समस्यांपासून मुक्त व्हा. दहावी स्टेप मस्कारा. जर तुम्ही फक्त एक मेकअप उत्पादन वापरणार असाल तर मस्कारा तुमच्या सूचीच्या शीर्षस्थानी असावा. मस्काऱ्याचे काही स्वाईप एका क्षणात तुमच्या डोळ्यात चमक आणू शकतात. तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचा मस्कारा मिळेल, परंतु ब्लॅक आणि ब्राऊन कलर सर्वाधिक उपलब्ध आहेत. आयलॅश कर्लरने तुमच्या पापण्यांना कर्लिंग करून सुरुवात करा. अकरावी स्टेप लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस. ग्लॉस लावण्यापूर्वी आपले ओठ तयार करा. जर तुमचे ओठ भेगा आणि फाटले असतील तर डेड स्किन काढून टाकण्यासाठी स्क्रबचा वापर करा. सेटिंग स्प्रे किंवा सेटिंग पावडर. स्प्रे किंवा सेटिंग पावडर सेट करणे ही तुमच्या मेकअप रुटीनची शेवटची पायरी आहे. जर तुम्हाला ग्रीसिंग, क्रीजिंग किंवा चमकदार न करता दिवसभर टिकणारा मेकअप हवा असेल तर चांगल्या दर्जाचे सेटिंग सोल्युशन वापरणे महत्त्वाचे आहे.
सेटिंग स्प्रे सर्व त्वचेच्या प्रकारांसाठी डिझाईन केलेले आहेत आणि तुम्ही लाईट बेस किंवा पूर्ण मेकअप लावत असाल तरीही ते विविध स्वरूप सेट करण्यासाठी वापरले जातात. सेटिंग स्प्रे तुमचा मेकअप खराब होऊ देत नाही, त्यामुळे तुम्हाला ते पुन्हा पुन्हा लावण्याची गरज नाही आणि तुमचा मेकअप तासनतास चांगला राहतो. आता तुम्हाला दिवसाच्या मेकअप पद्धतींची चांगली समज आहे. चला आता इव्हनिंग आणि ब्रायडल मेकअप कडे वळू. तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी आणखी व्हिडिओज आहेत आणि यामुळे तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. धन्यवाद.